तुम्ही पाहताय पुढारी न्यूज आणि या घडीची सगळ्यात मोठी बातमी बदलापूर प्रकरणातील आरोपीची आत्महत्या। अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे। ट्रान्झिटमध्ये असताना अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून स्वतःवर गोळी झाडलेली होती। तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्या रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। तर या घडीची आणखीन एक महत्त्वाची अपडेट अशी मिळते ते म्हणजे अक्षय शिंदे याच्यावर सेल्फ डिफेन्स मध्ये स्वसंरक्षणार्थ पोलिसांनीही गोळ्या झाडल्याची माहिती मिळते। आरोपी अक्षय शिंदे याचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या। त्यामुळे अक्षय शिंदेचा हा एन्काउंटर आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय। अक्षय शिंदे हा तळोजा कारागृहामध्ये होता। तळोजा कारागृहामधून त्याचा ताबा घेण्यासाठी बदलापूर पोलीस या ठिकाणी पोहोचले। तळोजावरून बदलापूरला जात असताना अक्षयने इथे सोबत असलेल्या एका पोलिसाची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याच्यावरती गोळ्या झाडल्याची माहिती मिळते। त्यामुळे पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या अक्षयवर पोलिसांनी गोळ्या झाडल्या आणि त्याचा हा एन्काउंटर आहे का असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय। सुषमा अंधारे यांनी हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि तशीच काहीशी घटना घडलेली दिसतेय। पोलिसांची बंदूक अक्षय शिंदे यांनी हिसकावून घेतली आणि पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी अक्षय शिंदे याच्यावरती गोळ्या झाडलेल्या आहेत। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। निकेश, काय तपशील या संदर्भात? नक्कीच नम्रता, अक्षय शिंदे हा जो आरोपी आहे त्याला तळोजा कारागृहात एका प्रकरणाच्या केससाठी आणलं होतं, तारखेसाठी आणलं होतं आणि ते प्रकरणाची तारीख झाल्याच्या नंतर त्याला पुन्हा पोलिसांच्या ताफ्यामध्ये सुरक्षेमध्ये तळोजा कारागृहामध्ये जे आहे ते नेण्यात येत होतं। मात्र त्याच वेळेला ज्या वेळेला पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास वरती पोहोचली त्याच वेळेला पोलिसांची रिव्हॉल्वर जी आहे ती आरोपी अक्षय शिंदे यांनी उडून काढली आणि पोलिसांवरती फायरिंग करण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये एक पोलीस अधिकारी जो आहे तो जखमी झालेला आहे। त्याच्या पायाला जी आहे ती गोळी लागलेली आहे आणि त्याच वेळेला पोलिसांनी देखील स्वतःच्या बचावासाठी देखील अक्षय शिंदे याच्यावरती गोळी झाडलेली आहे। एकंदरीत या गाडीमध्ये 3 राऊंड जे आहेत ते फायर झालेले आहेत आणि यामध्ये पोलीस जे आहेत त्यांची प्रकृती जी आहे ती आता स्थिर आहे। मात्र अक्षय शिंदे जो आहे, जो आरोपी आहे, त्याची प्रकृती जी आहे ती चिंताजनक आहे। ते पोलीस अधिकारी आता कळवा रुग्णालयात उपचारात दाखल आहेत। त्याचप्रमाणे कळवा रुग्णालयात अक्षय शिंदे याला देखील नेण्यात आलेलं आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर अक्षय शिंदेला मोठ्या ताफ्यामध्ये जे आहे ते सुरक्षेमध्ये नेण्यात येतं। मात्र आता जे काही गाडीमध्ये प्रकरण घडलं ते देखील कुठेतरी संशयास्पद असल्याचं देखील बोललं जातं। त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणं सर्वात तर आधी महत्वाचं असणार आहे। निकेश, यामध्ये जे राऊंड्स फायर झाले त्याचे काही तपशील कळलेला आहे का की अक्षयने जी बंदूक हिसकावली होती त्यातून किती गोळ्या झाडल्या गेल्या, त्यानंतर पोलिसांनी किती गोळ्या झाडल्या, याचा काही तपशील मिळालाय? पोलीस सूत्रांकडून मिळालेली जी प्राथमिक माहिती फक्त अशीच आहे की ज्या वेळेला मुंब्रा बायपास वरती ही गाडी पोलिसांची गाडी पोहोचली त्यावेळेला अक्षय शिंदे यांनी पळण्याचा प्रयत्न केला आणि त्या अगोदर त्यांनी पोलिसांची बंदूक जी आहे ती हिसकावली आणि पोलिसांवरती 3 राऊंड फायर जे आहेत ते केलेले आहेत आणि त्या 3 राऊंड मध्ये मोरे नावाचा पोलीस अधिकारी आहे त्यांच्या पायाला जी आहे ती गोळी लागलेली आहे आणि त्यानंतर पोलिसांनी स्वतःच्या बचावासाठी तीच बंदूक घेऊन जे आहे ते अक्षय शिंदे याच्यावरती जी आहे ती गोळी झाडलेली आहे। त्यामुळे आता अक्षय शिंदे याची प्रकृती चिंताजनक मानली जाते आणि त्यामुळे आता ह्या प्रकरणाचा तपास जो आहे तो पुढे काय होतं आणि यातनं नेमकं काय। निकेश, एक गोष्ट फक्त थोडीशी स्पष्ट करा की ज्या बंदुकीमधून अक्षयने गोळी झाडली पोलिसांवरती, जे मोरे नावाचे कर्मचारी आहेत त्यांच्या पायाला ज्यामध्ये गोळी लागली, तीच बंदूक पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर हातून हस्तगत केली होती, त्याच बंदुकीतून पोलिसांनी गोळीबार केला असं म्हणताय तुम्ही? नक्कीच पहिला अक्षय शिंदेने गाडीमध्ये 3 राऊंड जे आहेत ते फायर केलेले आहेत आणि या फायरिंग मध्ये मोरे नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या पायाला गोळी लागलेली आणि नंतर त्यांनीच त्या गाडीमध्ये असलेल्या पोलिसांनी अक्षय शिंदेकडनं तीच बंदूक हिसकावली आणि त्यानंतर अक्षय शिंदे याच्यावरती गोळी झाडलेली सध्या तरी प्राथमिक माहिती समोर येत आहे।